हा आधी सांगते, मी लग्न झाल्यावर सासू सासरे ऐकणार नाही आणि लपडे बी करीन. लपडे पुरा खानदानच बुट्ट काय कानू. का पाहुणे, याच मॉडेल मध्ये दुसरा पीस नाही का? हा लईच आपरा वाटू राहिला मला. सुईणार आहे तू. मला का भांडण लावायला लय भारी जमते आणि अजून लपडे करायला बी. हा पाहुणे हो, तुम्ही पोरीचे चुलता म्हणले ना तुम्ही? हा सरे, चुलताची मी. बोलवा मग मुलीला. नवरदेव लईच तुम्ही दिसतो. दर्शिक कळ मार ना खेकड्या, गपचित बैसन दर्शक. पाहुणे, मला सांगा तुमच्याकडे घरी काय काय आहे? आमच्याकडे घरी का चहाचे बघुने, पातीले आणि मटनची तवली बी आहे. नवरदेवाचा मित्र लई चाबर आहे काय का नो? नाही हो पाहुणे, त्याला मजाक करायची सवय. गपचित बैसले तू, कहून मोडावर बसेल माझ्या पोराचं. म्हणजे तुमच्याकडे घरी काय काय प्रॉपर्टी आहे? आमच्याकडे घरी काय एक 4 व्हीलर आहे. पण तुम्ही तर पायथ्याने घाशीत आले, मग कुठे आहे तुमची 4 व्हीलर? कोणती रे सजे? ती शेजाऱ्याची का? शेजारीची ती? हा म्हणजे शेजाऱ्याचीच आहे, पण जेव्हा मागितली तेव्हा भेटून जाते आपल्याला. मग असं तुम्ही म्हणा, अंबानीची बांगल्याची बाजूला राहून हा बांगला बी आपलाच आहे. अजून 2 एकर वावर बी आहे. हाव का? काय तुमच्या वावरात? काही नाही, लोकांची ढोरं चारा द्या आणि सरकारनं त्या जमिनीत ना झाडं लावली. अहो काका, फारिस्टी ती गायरान सरकारी जमीन आहे ती. तू गपचित बैसले खेकड्या, तू कहून मध्ये मध्ये बोलू राहिला. म्हणजे तुमच्या नावावर किती जमीन आहे ते सांगा आम्हाला. 2 एकर. आधीच सांगतो, आमची पोरगी शेतात जाणार नाही. मग जमीन काय लागती इकून खायला? आता लग्न करायचं म्हणल्यावर तुमचं खानदान पाहा लागन. तर कसं खानदान तुमचं? खानदानाचं काय पाहुणे, याचा पंजा तमाशात नाचायचं आहे आणि याचा आज लोकांची तिकडे चोऱ्या करायचं आहे. गपचित बैस बर का तू, नाही तर मारून टाकेन मी तुला. तमाशात नाचायचं आहे, चोरी करायचं आहे? नाही हो पाहुणे, काही बोलत होते. माय बापा पोस्टमन होते. हो का? ये कोण आला आता? आप्पा तुम्हाला यायचं नव्हतं सांगितलं ना मी. ऐ टाकल्या, तू सांगशील का आता मला कुठे यायचं आणि कुठं नाही? हा हॅलो म्हातारे, बोल ना. बरोबर आलो. म्हणजे सगळं खानदान चाबर आहे काय? तुम्हाला कसं काय कळालं पाहुणे? तू चुप बैस बर का, नाही तर तंगड काढून गळ्यात दिन मी तो आता. बोलवा मग मुलीला. हो बोलवतो. रिंकी बाळा, इकडे येत. पुरा खानदानच बुट्ट आहे काय कानू. का पाहुणे, याच मॉडेल मध्ये दुसरा पीस नाही का? हा लईच आपरा वाटू राहिला मला. सुईणार आहे तू. लग्न तुला करायचंय त्याला, तुला आणूनच गलती केली राव म्या. पाहुणे, तुम्हाला पोरीला काही प्रश्न विचारायला असेल तर विचारून घ्या. हा, काय काय काम जमते तुला? मला का भांडण लावायला लय भारी जमते आणि अजून लपडे करायला बी. पप्पा पोरगी लपडेबाजी शिवाला. गपरे, जी भेट राहील ती करून घे. आणि असं बी तुला कोण पोरगी देऊ राहिलं? तुम्हाला स्वयंपाकात काय जमतं? मला का चहा उकळता येते आणि मॅगी बी बनवता येते. मग आता घरात भाजी भाकरी कोण करीन? आतापर्यंत कोण करीत होतं? मई माई करत होती. मग आता बी त्याच करतील ना. तसं बी माय 2 भाकरी काय लय जड उरायला त्यांना. गेला बसायच्या आता. तर तुमचे काय अटी का? हा आधीच सांगते, मी लग्न झाल्यावर सासू सासरे ऐकणार नाही आणि लपडे बी करीन. लपडे कर, पण मग मला डोंगरावून खाली ढकलून देऊ नको आणि निळ्या ड्रम मध्ये बी नको टाकू. आणि हा, एकाच महिन्यात घर फोडीन मी. हा मग हुंड्याचं बोलून घेऊ आपण आता. हुंडा द्यायची पद्धत नाही आमच्याकडे. हा पण घ्यायची आहे. हा 10 लाख रुपये हुंडा द्या तुम्ही आता आम्हाला. 10 लाख? नाही आम्हाला संबंधच करायचा नाही. चाला रे पोराव घरी. लईच बेकार पाहुणे होते रे साच्या. हाऊ ना बाबा, वाचलो मी. ते जाऊ द्या, तुम्ही व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. कारण अशी व्हिडिओ बनायला मेहनत लागती. आणि तुम्ही सबस्क्राईब केले ना आणि लाईक केले ना, आम्हाला लय मोठं मोटिवेशन भेटतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.